प्रश्न क्रमांक 3, ज्या विद्यार्थ्याला या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी आपले उत्तर कमेंट करा. अतिशय सोपा असा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. बघा, 5,84,356 या संख्येतील 5च्या स्थान मूल्यांची बेरीज किती? बघा, आपल्याला जे स्थान मूल्य आहे त्यांची बेरीज विचारली आहे आणि आपल्याला 6 अंकी संख्या दिलेली आहे. ती आहे 5,84,356 आणि या संख्येमधील म्हणजे जे दिलेली संख्या त्यामध्ये 5च्या, आता बघा 5 अंक कुठे आहे? एक लक्ष स्थानावर असलेला 5 आहे आणि दुसरा 5 जो आहे तो दशक स्थानावर अर्थात एकक दशक स्थानावर असलेला 5 आहे आणि या 5च्या स्थान मूल्य म्हणजे काय? किंमत, स्थानानुसार असणारी किंमत, त्याला स्थानिक किंमत देखील आपण म्हणतो. तर बघा, यामध्ये दशक स्थानावर 5 आहे त्याचे स्थान मूल्य असणार आहे 50 आणि जो लक्ष स्थानावर आहे, आता स्थान संख्येची तुम्हाला माहितीच असेल, एकक दशक शतक हजार दशहजार लक्ष याप्रमाणे. तर या 5च्या अंकाच्या स्थान मूल्य किती आहे? 5 लक्ष आणि याची बेरीज म्हटलंय, याची बेरीज केल्यास ते येणार 5,50,000. पर्यायामध्ये बघा पर्याय क्रमांक डी मध्ये तुम्हाला 5,50,000 ही स्थान मूल्यांची बेरीज इथे दिसणार, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 4. बघा, ज्या विद्यार्थ्याला उत्तर येत असेल त्यांनी उत्तर कमेंट करावे. बघा, कमाल 6 अंकी संख्या, तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की कमाल म्हणजे काय? मोठी. आता मोठी या शब्दाऐवजी ते कमाल हा शब्द जास्तीत जास्त परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे. कमाल 6 अंकी संख्या अर्थात मोठी 6 अंकी संख्या आणि परत कमाल 5 अंकी संख्या. बघा, कमाल अर्थात मोठी 5 अंकी, ते 6 अंकी म्हटलंय आणि 5 अंकी संख्या यातील फरक किती? बघा, फरक अर्थात तफावत, अंतर अर्थात वजाबाकी विचारलेली आहे. 2020 या वर्षात विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर बघा, मोठी 6 अंकी संख्या तुम्हाला माहितीच असेल का विशिष्ट अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत मोठा अंक हा 9 असतो. तर आपल्याला 6 अंकी कमाल संख्या म्हटलाय तर ती होणार आपल्याला 6 वेळा 9 लिहावे लागणार. बघा, 1 2 3 4 5 6 6 वेळा 9 लिहिल्यानंतर अर्थात 9,99,999 ही 6 अंकी संख्या होणार. आणि 5 अंकी संख्या आता पुन्हा परत कमाल म्हटलाय अर्थात 5 वेळा 9 लिहिणार, जे की होणार 99,999 आणि यातील फरक म्हटलाय तर फरक म्हणजेच वजाबाकी. तर बघा, अंकांच्या खाली अंक लिहून घ्या. आता बघा, 9 मधून 9 गेल्या 0 0 0. बघा, पर्यायामध्ये ए आणि डी मध्ये 0 दिसतच आहे. परत बघा, 0 0 आणि 9 अर्थात 9 लाख हे उत्तर आलेले आहे. 9 लाख, जे की पर्याय क्रमांक डी मध्ये आहे. 6 अंकी संख्या कोणती होती? तर ती होती 9,99,999 आणि 5 अंकी संख्या कोणती होती? तर 99,999. यातील फरक विचारलेला आहे, जो की आहे 9 लक्ष. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 5 बघा, 2020 या वर्षी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. आता बघा, यामध्ये आपण जे प्रश्न तुम्हाला 2020 मध्ये 3 4 4 प्रश्न दिसत आहे आणि नवोदय परीक्षा ही फेज 1 फेज 2 मध्ये होत असते. त्या सर्व याच्यातील दोन्ही फेज मध्ये मिळून शक्य तेवढे जे प्रश्न मिळालेले आहेत ते इथं तुम्हाला, त्यामुळे ते 2 4 4 प्रश्न एका वर्षी आलेले दिसणार. बघा, प्रश्न क्रमांक 5. बघा, ज्या विद्यार्थ्याला या प्रश्नाचं उत्तर येत असेल त्यांनी आपले उत्तर कमेंट करावे.
प्रश्न क्रमांक 5 चे उत्तर. कमाल 7 अंकी संख्या. परत बघा, कमाल 7 अंकी संख्या आणि किमान 4 अंकी संख्या. आता इथं बघा, कमाल म्हटलंय 7 अंकी असणारी आणि किमान, किमान म्हणजेच लहान 4 अंकी संख्या, यातील फरक विचारलाय 2020 या वर्षात आलेला प्रश्न. फरक काढताना आपण मोठी संख्या वजा लहान संख्या करत असतो आणि कमाल म्हटलाय अर्थात मोठी 7 अंकी. तर कमाल 7 अंकी संख्या म्हणजे 9 हा अंक 7 वेळा लिहिणार आपण. बघा, 1 2 3 4 5 6 7 वेळा लिहिलाय आणि किमान 4 अंकी संख्या. आता किमान म्हटलं आहे, किमान म्हणजे काय, लहान, आणि प्रत्येक लहान अंकी संख्येत पहिला अंक हा 1 असतो आणि त्यानंतर पुढील अंक हे 0 असतात. आपल्याला 4 अंकी संख्या म्हटलं आहे, अर्थात ती 4 अंकी किमान संख्या जी आहे ती आहे 1000. आणि आपण 7 अंकी मोठ्या संख्येत अर्थात 7 अंकी कमाल संख्येतून किमान 4 अंकी संख्या वजा करणार, म्हणजे आपल्याला जे उत्तर मिळेल तो त्यातील फरक असणार. बघा, शेवटचे 4 अंक बघा, शेवटचे 4 अंक पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेले आहे. पूर्ण प्रश्न देखील काढण्याची आवश्यकता नाही, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, 2,02,000 याला अंकात, बघा आपल्याला शब्दात लिहिलेलं आहे, या शब्दात लिहिलेले जे अंक आहेत त्याला आपल्याला आकड्यात लिहायचे आहे. शाब्दिक मध्ये जे दिलेलं आहे तुम्हाला अक्षरात दिलेले आहे, आपल्याला अंकात लिहायचे आहेत. अक्षरात काय दिले आहे, 2,02,000 याला अंकात अर्थात आकड्यात लिहिल्यास पुढील प्रक्रिया काय असेल. 2021 या वर्षी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. बघा, 2,02,000, तर 2000 अर्थात एकक दशक शतक स्थानावरील अंक 2 असावा, इथे नाही, इथे 200 आहे, इथं 2000. बघा, आणि 2 लाख एकक दशक शतक हजार हजार लक्ष, लक्ष स्थानावरील अंक 2 असायला हवा. तर बघा, या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 7, बघा प्रश्न क्रमांक 7, किमान 6 अंकी संख्या आणि कमाल 4 अंकी संख्या यामधील फरक किती. बघा, 2 वर्ष मागच्या 10 वर्षामध्ये 2 वेळा विचारण्यात आलेला हा प्रश्न 2021 मध्ये तसेच 2016 मध्ये. प्रश्न नीट समजून घ्या. किमान म्हटलं आहे, किमान म्हणजेच काय, लहान 6 अंकी संख्या, आणि किमान 6 अंकी संख्या होणार. बघा, सुरुवातीचा अंक, लहान संख्या लिहित असताना सुरुवातीचा अंक हा 1 असतो आणि पुढील अंक 0 असतात, अर्थात 6 अंकी संख्या म्हटलं आहे, तर आता समोर 5 0 लिहिणार. ही झाली किमान 6 अंकी संख्या, 1 लाख, बरोबर आहे. आणि त्यानंतर कमाल 4 अंकी, आणि 4 अंकी संख्येत आणि कमाल म्हटलंय, कमाल अर्थात मोठी, तर प्रत्येक मोठ्यात मोठ्या संख्येत 9 हा अंक असतो आणि 4 अंकी म्हटलंय अर्थात 4 वेळा 9 लिहिणार, अर्थात 9,999 ही कमाल 4 अंकी संख्या आहे. आणि यातील फरक अर्थात वजाबाकी. तर बघा, या प्रश्नाचे उत्तर काय येते. बघा, हे सोडवल्यास तुम्हाला उत्तर मिळणार. आपल्याला कमाल म्हटलंय, बघा किमान 6 अंकी संख्या जी आहे 1 लाख आणि कमाल 4 अंकी संख्या जी आहे 9,999, यातील फरक काढा. दहा मधून 9 वजा केल्यास 1 येणार. बघा, 1 हा पर्याय सी आणि डी मध्ये आहे, ते पण दिलं आहे. बघा, 9 मधून 9 गेल्यास 0, शेवट 0 1, बघा परत 0 परत 0 आणि त्यानंतर 9, अर्थात 90,001, अर्थात पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, पहिल्या 4 अभाज्य
इंग्लिशमध्ये दिलेलं आहे प्राईम संख्यांची बेरीज आहे. बघा आपल्याला बेरीज करायची आहे, पण कुणाची? पहिल्या 4 अभाज्य संख्याची. आता अभाज्य संख्या म्हणजे काय? अभाज्य अर्थातच मूळ, त्याला आपण इंग्लिशमध्ये प्राईम नंबर, इंग्रजीमध्ये प्राईम नंबर म्हणत असतो, ज्याला दोनच विभाज्य असतात, ज्याला दोनच फॅक्टर असतात, त्या मूळ संख्या. पण पहिल्या 4 म्हटल्या तर प्रथम पहिल्या 4 अभाज्य संख्या अर्थात पहिल्या 4 मूळ संख्या कोणत्या आहेत? तर 2, 3, 5 व 7 आणि यांची आपल्याला बेरीज करायची आहे. तर बघा 2 अधिक 3 अधिक 5 अधिक 7 यांची बेरीज केल्यास उत्तर मिळेल, जे की आहे 17. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. अतिशय सोपा असा प्रश्न होता. 2021 या वर्षात विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 9. 2 अंकांच्या प्राकृतिक अर्थात नैसर्गिक संख्यांची संख्या आहे 2022 या वर्षात विचारण्यात आलेला प्रश्न आहे. ज्या विद्यार्थ्याला या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी आपले उत्तर कमेंट करावे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा 2 अंकाच्या प्राकृतिक अर्थात नैसर्गिक संख्यांची संख्या आणि 2 अंकांच्या म्हटलाय तर नैसर्गिक संख्या म्हणजे काय? मोजताना वापरण्यात येणाऱ्या संख्या. तर मोजताना वापरण्यात येणारी संख्या 1 पासून अनंत आहे, परंतु आपल्याला 2 अंकाच्या म्हटलंय तर 2 अंकांची जी नैसर्गिक संख्या आहे ते 10 पासून सुरुवात होत असते, ते 2 अंकांची संख्या म्हटलंय आणि 99 पर्यंतच असते. अर्थात आपल्याला 10 ते 99 पर्यंत 2 अंकाच्या संख्यांची संख्या किती आहे? 2 अंकांच्या, तर अर्थात एकत्रित संख्या 2 अंकांच्या एकूण संख्या आहेत 90, जे की आहे पर्याय क्रमांक बी मध्ये. त्यानंतर प्रश्न क्रमांक 10. अतिशय सोपा असा प्रश्न आहे. बघा ज्या विद्यार्थ्याला या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी आपले उत्तर कमेंट करा. अतिशय सोपा असा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा. थोडा नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे थोडं प्रश्नांचं तुम्हाला थोडं उशिरा प्रश्न दिसत असणार. बघा प्रश्न क्रमांक 10. 9, 7, 0 आणि 4 या अंकांचा वापर करून 4 अंकांच्या मोठ्यात मोठ्या आणि लहानात लहान संख्येतील तफावत. बघा तफावत हा शब्द वापरण्यात आलेला आहे. आपल्याला 4 अंक दिलेले आहे, ज्यामध्ये 9, 7, 0 आणि 4 हे 4 वेगवेगळे अंक दिलेले आहेत. तर या अंकांचा वापर करायचा आणि 4 अंकांची मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या तयार करून त्यातील तफावत अर्थात फरक काढायचा आहे. आणि आपल्याला मोठी व लहान संख्या तयार करताना मोठी संख्या तयार करताना मोठा अंक आधी लिहिणार. तर या अंकाचा वापर करून मोठी संख्या बनणार आहे, ती आहे 9740 आणि परत याच अंकांचा वापर करून लहान संख्या ती बनणार आहे
4079, कारण शून्य दिलेला आहे तर तो दुसऱ्या स्थानावर असतो आणि आपल्याला तफावत अर्थात फरक म्हटलेला आहे बघा. तर बघा, शून्यामधून 9 जाणार नाही. 10 वजा 9 एक एक प्रत्येक स्थानावर आहे. प्रत्येक एकक स्थानामधील अंक हा एक प्रत्येक पर्यायात दिलेला आहे. त्यानंतर पुढील 3 मधून 7 जाणार नाही. आजचा घेतल्यानंतर बघा, 13 मधून 7 गेल्यास 6, अर्थात एकक व दशक स्थानावरील अंक मिळून 61. 61 पर्यायात सी व डी मध्येच आहे. अर्थात आपले पर्याय, आपलं प्रश्नाचं उत्तर सी व डी या पर्यायात दडलेले आहे. त्यानंतर बघा, 6 मधून 0 गेल्यास 6. बघा, पूर्ण प्रश्नाचे उत्तर काढण्याची देखील आवश्यकता नाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हे उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 11. प्रश्न क्रमांक 11 बघा, 5555 ही संख्या या प्रकारे लिहिली जाते. 2023 या वर्षात विचारण्यात आलेला प्रश्न आहे. 5555 अक्षरात लिहिलेला आपल्याला अंकात पर्याय शोधायचा आहे. 5555 एकक दशक स्थानावरील अंक 55 असणारा पर्याय ए आणि डी मध्ये आहे. परंतु सेम असल्यामुळे आपण शतक स्थानावरील अंक 500 अर्थात 5 बघणार, जो की पर्याय डी मध्ये दिलेला आहे. अर्थात 5555 अक्षरामधील आकड्यात लिहिलेली संख्या ही पर्याय डी मध्ये दर्शवत आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 12. 80 आणि 90 मधील सर्व मूळ संख्यांचा गुणाकार. बघा, गुणाकार विचारलेला आहे. नुकताच अभ्यासक्रम बदलानंतरचा पहिला प्रश्न बघा, 80 आणि 90 मधील सर्व मूळ संख्यांचा, अर्थात आपल्याला 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या मूळ संख्या ज्याला दोनच अवयव असतात ते तोंडपाठ असायला हव्या. आणि 80 ते 90 मध्ये असणाऱ्या मूळ संख्या या दोनच आहेत, ज्या की आहेत 83 आणि 89. यांचा गुणाकार करून घ्या. बघा, 9 3 27 किंवा डायरेक्ट देखील करू शकता तुम्ही. 89 गुणिले 3 केल्यास 267 येणार. अर्थात एकक स्थानावरील अंक 7, जो की पर्याय सी व डी मध्ये दिलेला आहे. आणि तुमच्या माहितीनुसार बघा, जवळचे अंक जर आपण 90 गुणिले 90 घेतलं तर याचा जास्तीत जास्त यांचा गुणाकार 4 अंकीच येतो. बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचे उत्तर देखील 4 अंकी असायला हवे. किंवा तुम्ही पूर्णपणे याचं उत्तर काढू शकता, जे की आहे पर्याय क्रमांक सी मध्ये. बघा, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13. अतिशय सोपा असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 13. कमाल 7 अंकी संख्या, कमाल अर्थात मोठी 7 अंकी आणि किमान 8 अंकी संख्येची बेरीज, आपल्याला बेरीज विचारलेली आहे. 2023 या वर्षी आलेला हा प्रश्न आहे. कमाल 7 अंकी संख्या म्हटला आहे. अर्थात कमाल म्हणजे मोठी, तर मोठी 7 अंकी अर्थात 7 वेळा 9 हा अंक लिहिणार, कारण मोठ्या प्रत्येक विशिष्ट अंकी मोठ्यात मोठ्या संख्येत 9 हा अंक असतो. म्हणून आपण 9 हा अंक 7 वेळा लिहिणार. बघा, आणि परत किमान 8 अंकी संख्या म्हटल्या. आता किमान म्हणजेच काय, लहान. आणि 9 अंकी संख्येपेक्षा 8 अंकी संख्या ही किमान असो की कमाल असो ती मोठीच असणार आहे. आणि आपल्याला बेरीज करायची आहे. तर बघा, आता आपण किमान 8 अंकी संख्या लिहिणार आणि प्रत्येक किमान अर्थात लहान संख्या तयार करताना सुरुवातीचा जो अंक हा असतो तो 1 असतो आणि बाकी पुढील अंक 0 असतात. आपण 7 अंकी कमाल संख्या लिहिलेली आहे आणि 8 अंकी किमान संख्या लिहिताना आधी 1 अंक लिहिणार, त्याच्यानंतर 0 हा अंक लिहिणार, जे की आहे 1 कोटी ही संख्या होणार किमान 8 अंकी संख्या. आणि
7 अंकी संख्या आहे, ती आहे 99,99,000 बघा, 99,99,999. आता याची बेरीज म्हटलेली आहे. आपले नेहमीप्रमाणे बेरीज करून घ्या, पण बेरीज करताना आपण पर्यायाकडे देखील लक्ष द्या. 9 मध्ये 0 मिळवल्यास 9 9 9 9 9च येणार उत्तर बघा. 7 वेळा 9, 7 वेळा 9 आणि पुढील अंक 1 अर्थात 1 आणि त्यानंतर 1 2 3 4 5 6 7 वेळा 9. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. यानंतर प्रश्न क्रमांक 14. सर्वात लहान बघा, परत सर्वात लहान म्हटलं आहे. विषम मूळ, विषम आणि मूळ व 2 अंकी सर्वात मोठी मूळ बघा, संख्येची बेरीज आपल्याला अर्थात लहान विषम मूळ आणि लहान विषम मूळ. तर मूळ संख्या सर्वात लहान असणारी 2 आहे, परंतु ती सम आहे. पण आपल्याला विषम मूळ म्हटलं आहे, त्या पुढील संख्या 3 ही विषम मूळ आणि लहान आहे. व 2 अंकी, आता 2 अंकी सर्वात मोठी आणि मूळ म्हटलं आहे, तर 2 अंकी सर्वात मोठी आहे व ती मूळ असणारी संख्या होय 97. आणि यांची बेरीज अर्थात 3 आणि 97 यांची बेरीज जे की येणार 100. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15. 1 ते 100 ही संख्या लिहिताना बघा, 1 ते 100 अर्थात 1 2 3 4 अशा नैसर्गिक संख्या ज्यांना मूळ संख्या म्हणतो, ते 100 पर्यंत ही संख्या लिहिताना 9 हा अंक म्हटला आहे. 9 हा अंक किती वेळा येतो? मागील 20-25 वर्षात 2 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे, 2004 व 2024 मध्ये. तर प्रश्न काय आहे नीट समजून घ्या. 1 ते 100 संख्या 1 2 3 1 2 3 या प्रकारे 100 पर्यंत आपण संख्या लिहिल्या असता 9 हा अंक किती वेळा येतो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे, तो अंक येणार 20 वेळा. तुम्ही लिहू पाहू शकता. संपूर्ण 1 ते 100 पर्यंत संख्या लिहायची आवश्यकता नाही. बघा 8 नंतर 9 हा अंक येतो सुरुवातीला, त्यानंतर परत 19 मध्ये येतो, त्यानंतर 29, त्यानंतर 39 मध्ये देखील 9 येतो, त्यानंतर 49, 59, 69, 79, 89 आणि यानंतर 90 मध्ये देखील 9 येतो बघा. त्यानंतर पुढील सर्व संख्येत अर्थात 91, 92, 93, 94 या प्रकारे बघा, 92, 93, 94, 95, 96, 97, 98 आणि 99 मध्ये देखील 9 हा अंक येतो, पण 9 99 मध्ये 2 वेळा येतो. म्हणून आपण इथले अंक 9 2 वेळा मोजणार आणि बाकी इतर मोजल्यास तुम्हाला ते 20 वेळा हा 9 हा अंक इथे येतो. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16. 0 9 आणि 6 या अंकांनी बनणाऱ्या सर्वात लहान 3 अंकी संख्येचा आणि सर्वात मोठ्या 3 अंकी संख्येचा गुणाकार आहे. आपल्याला गुणाकार विचारला आहे, परंतु आपल्याला 0 9 व 6 या अंकापासूनच 3 अंकी लहान व मोठी संख्या तयार करायची आहे. तर बघा, आणि त्याचा आपल्याला गुणाकार विचारला आहे. हा देखील प्रश्न मागील 20-25 वर्षामध्ये 2दा विचारण्यात आलेला आहे. तर बघा, आपल्याला लहान संख्या तयार करताना 609 ही संख्या होणार आणि मोठी संख्या याच अंकापासून ती होणार आहे 960 आणि यांचा गुणाकार विचारला आहे. तर बघा, याचा गुणाकार करून घ्यावा. 960 609 लहान संख्या आणि 960 यांचा गुणाकार बघा, 960 गुणिला 9 याचं उत्तर येणार 8640, ज्यामधील 0 आपण लिहिणार. त्यानंतर 960 गुणिला 0 केल्यास 0 उत्तर येते आणि त्यामध्ये
864 मिळवल्यास 864 हे उत्तर येणार, परंतु आपण 4 लिहिणार आणि परत हे छानशी हे आलेल्या उत्तरास मिळवणार, अर्थात परत आपण 960 गुणिला 6. तुम्ही एक एक अंकाचा देखील गुणाकार करू शकता. बघा 960 गुणिला 6 केल्यास उत्तर येणार बघा 6 0 0 6 6 36 6 हातचे 3 9 छकन 54 आणि 3 57 5760. म्हणून त्यामध्ये छानशी ही संख्या मिळवावी. अर्थात या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 17. 30,009 म्हणजे काय बघा, याला 30,009 ला आपण कशा प्रकारे लिहितोय, आपल्याला इथे आकड्यात दिलेली आहे आणि अक्षरात कशा प्रकारे या संख्येला संबोधित करतो, आपण कशा प्रकारे वाचन करतो ते विचारलेलं आहे. 2024 फेज 1 मध्ये विचारण्यात आले, फेज 2 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. बघा याला आपण या प्रकारे लिहित असतो 30,000 आणि 9 है ना, अर्थात 9 एकदा किंवा 9 एकक, कारण की दशक शतक आणि हजार स्थानावरील अंक 0 आहे. तर बघा इथे 30 10,000 आणि 9 दशक म्हटलाय, तर हे 9 दशक नाहीच. 9 शतक हे 9 शतक नाहीच. 9 एकदा, बघा एकदा म्हणजेच एकक किंवा 9 एकदा हे येऊ शकते. 9 दशक तर इथं 90 तर नाहीच. आणि बघा सी पर्यायामध्ये 3 10,000 अर्थात 3 10,000 म्हणजे 10,000 वेळा 3 अर्थात ते 30,000 आणि 9 एकदा आणि 9 एकदा अर्थात एकच वेळा. तर याचे उत्तर येणार 30,009. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18. 4 2 0 आणि 7 या सर्व अंकांपासून तयार होणाऱ्या मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्येतील तफावत यावर्षी जानेवारी 2025 फेज 1 मध्ये विचारण्यात आलेला हा प्रश्न आहे. आपल्याला 4 अंक दिलेले आहेत, जे की आहेत 4 2 0 आणि 7. आता या अंकांचा वापर करून मोठ्यात मोठी संख्या जी होणार 7,420 ही मोठी संख्या आहे. आणि आपल्याला परत लहान संख्या देखील याच अंकाचा वापर करून तयार करून घ्यायची आहे. आणि लहान संख्या जी आहे ती येणार 2047. आणि यातील तफावत अर्थात फरक विचारला आहे, अंतर विचारले आहे, अर्थात वजाबाकी करणार. आणि वजाबाकी केल्यास तुम्हाला उत्तर मिळणार 5,373. अर्थात या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 19. खालील संख्यांपैकी कोणत्या संख्येला 3 4 5 आणि 6 बघा 4 विशिष्ट अंक दिलेले आहे, वेगवेगळे अंक दिलेले आहे, ने निशेष भाग जातो. हा देखील प्रश्न मागील 5 वर्षात 2 वेळा आलेला आहे, 5-6 वर्षामध्ये 2 वेळा आलेला आहे. तर बघा आपल्याला संख्या दिलेल्या आहेत, जे की आहे ए पर्याय 36 दिलेला आहे, बी पर्याय 60 दिलेला आहे, सी पर्याय 80 दिलेला आहे आणि डी पर्याय 90 दिलेला आहे. परंतु काय म्हणताय, कोणती संख्या अशी आहे जिला 3 4 5 आणि 6 ने निशेष भाग जातो, अर्थात या कसोटीचा नियम लागतो. तर 3च्या कसोटीनुसार संख्येतील अंकाची बेरीज, अर्थात 36 मध्ये 3 व 6 यांची बेरीज 9 येते आणि ते 3च्या फाळ्यात येते, अर्थात 36 ला 3 ने कसोटीनुसार भाग जातो. त्याच प्रकार 36 ला 4 च्या कसोटीनुसार एकक व दशक स्थान मिळून बनणारी संख्या 36, 9 4 36 याला देखील भाग जाणार. परंतु 5च्या कसोटीनुसार एकक स्थानावरील अंक 0 किंवा 5 असावे, 5 ने या संख्येला भाग जाणार नाही, म्हणून पुढील आपण भाग देणार नाही.
अर्थात ही संख्या तर नाहीच. त्यानंतर 60 बघा, यांची बेरीज करा. 6 मध्ये 0 मिळाल्यास उत्तर 6 येते, जे की 3च्या पाड्यात येते आणि 3च्या कसोटीनुसार 60ला 3ने भाग जाणार, 20 3 60 होतात. त्यानंतर परत एकक व दशक स्थान मिळून 60 ही संख्या मिळते, 2 अंकी संख्या, आणि याला 15 चौक 60 4ने देखील भाग जातो आणि 5च्या कसोटीनुसार देखील एकक स्थानावर 0 अर्थात 5ने देखील भाग जातो आणि 6च्या कसोटीनुसार ती संख्या सम असावी आणि 3ने देखील भाग जाणारी, तर ती आहे सम संख्या आहे आणि 3ची व 2ची कसोटी लागू पडत आहे, म्हणून 60 या संख्येला 6ने देखील निषेध भाग जातो. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. कारण 80 या संख्येला 3ची कसोटी लागू पडत नाही व 90 या संख्येला 4ची कसोटी लागू पडत नाही, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर पर्याय क्रमांक बी हे होय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. (2019) या वर्षात आलेला प्रश्न आहे. ज्या विद्यार्थ्याला या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्यांनी आपले उत्तर कमेंट करावे. बघा, -1 ला त्यानेच 100 वेळा गुणल्यावर गुणाकार येतो. अर्थात हा -1 आहे, याला 100 वेळा गुणलं. बघा, 2 वेळा झाले, 3 वेळा, 4 वेळा, या प्रकारे आपल्याला हे 100 वेळा गुणल्यास काय गुणाकार येणार ते म्हटलंय. यासाठी आपण सम वेळा आणि विषम वेळा किती उत्तर येते ते बघूया. जर याला सम वेळा अर्थात -1 गुणिला -1 अर्थात सम वेळा म्हणजे 2 वेळा, 4 वेळा, 6 वेळा, 8 वेळा, या वेळा गुणल्यास काय उत्तर येते ते पाहूया. बघा, सम वेळा गुणल्यानंतर अर्थात 2 वेळा गुणल्यावर -1 गुणिला -1, तर वजा वजा काय होणार, ते ऋण संख्या, ऋण गुणिला ऋण अर्थात ते धन होणार, अर्थात वजा गुणिला वजा हे धन होणार आणि 1 गुणिला 1 अर्थात 2 वेळा गुणल्यास उत्तर काय येणार, तर उत्तर हे 1 येणार. आणि विषम वेळा अर्थात 3 वेळा, 5 वेळा, 7 वेळा, 99 वेळा गुणल्यास काय उत्तर येते ते पाहूया. आपण त्यासाठी 3 वेळा गुणल्यास काय उत्तर येते ते बघूया. -1 गुणिला -1 गुणिला -1. आता बघा, याचं उत्तर 1 येणार, धन 1 गुणिला परत तिसऱ्यांदा जो -1 आहे त्याला गुणले असता याचे उत्तर -1 येते. आणि समवेळा अर्थात 2 वेळा, 4 वेळा, 6 वेळा आणि हे 100 वेळा म्हणजे समवेळाच. बघा, समवेळा गुणले असता देखील उत्तर याचं 1च येणार, म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. त्यानंतर प्रश्न क्रमांक 21. 45, 60 आणि 75 यांच्या मसावी, बघा मसावी लसावी हा अभ्यासक्रमाचा भाग नाही, परंतु आपण हा प्रश्न बघूया. कारण की अभ्यासक्रमानंतर पहिला जो प्रश्न आला होता त्यामध्ये शाब्दिक उदाहरणामध्ये एक प्रश्न हा लसावी मसावी, तो घड्याळातील काटे घंटी यावर आधारित होता. आणि लसावी मसावी हा 5वी अभ्यासक्रमामधील भाग आहे, परंतु एखादी प्रश्न असा या प्रकारचा येऊ शकतो, परंतु अभ्यासक्रमाचा भाग नाही, तर चिंता करण्याची आवश्यकता नाही. बघा, 45, 60 आणि 75 यांच्या मसावी आणि लसावीची बेरीज 2020 मध्ये आलेला प्रश्न आहे. तर आपल्याला मसावी काढत असताना, मसावी अर्थात महत्तम सामायिक विभाज्य, तर मसावी काढत असताना दिलेल्या संख्या आपण या प्रकारे लिहून घ्यायच्या आणि त्यानंतर आपण या प्रकारे आडवी रेष आणि उभी रेष, आणि यामध्ये आता बघा, याला या संख्येला असा अंक शोधायचा ज्याला या तिन्ही संख्येला भाग जाणार. सुरुवात आपण मसावी काढत असताना इथे असा अंक असायला हवा ज्याने या संख्येला तिन्ही संख्येला भाग जाईल. बघा, 2ने भाग फक्त याच संख्येला जाणार 2च्या कसोटीनुसार, यासाठी कसोट्या देखील पाठ असाव्या. 3च्या कसोटीनुसार यांच्या अंकाची बेरीज, तर 3 या संख्येने, या अंकाने या तिन्ही संख्येला भाग जातो. अर्थात आपण इथे
मसावी काढायची आहे म्हणून आपण अशी संख्या शोधणार, असा अंक शोधणार ज्याने ह्या तिन्ही संख्याला भाग गेला पाहिजे. तर ती संख्या आहे 3. 3च्या कसोटीनुसार वरील तिन्ही संख्यांना भाग जातो. तर 3 न 45 ला भाग दिले असता 15 येणार, याला 60 ला भागल्यास 20 आणि याला भागल्यास 25 येणार. परत एक लाईन या प्रकारे अधोरेखित करा आणि त्यानंतर बघा परत इथे अशी संख्या हवी की ज्याला या तिन्ही संख्येने भाग जाईल. तर 3 ने परत जातो का? 3 ने फक्त 15 ला जातो, म्हणून 3 चा आता वापर करणार नाही. 4 ने फक्त 20 ला जातो. पण आपल्याला या तिन्ही संख्याला भाग जाणारा अंक इथे हवा, त्याची कसोटी देखील आपल्याला माहिती पाहिजे त्या अंकांची. आणि पुढील अंक 5. 5 ने बघा 15 ला भाग जातो, 20 ला आणि 25 ला. अर्थात इथे आपण 5 हा अंक ठेवणार आणि 15 ला 5 ने भागल्यास उत्तर 3, 20 ने 5 ला भागल्यास उत्तर 4 आणि 25 ला 5 ने भागल्यास उत्तर 5. आणि मसावी मध्ये फक्त आपण इथे असा अंक शोधत असतो ज्याला तिन्ही संख्येने भाग जात असतो. आता बघा 3, 4, 5 त्यापैकी 3 आणि 5 मूळ संख्या आहे, तर याला 3 व 5 नेच भाग जाणार. अर्थात इथे असा एकही अंक नाही ज्याला या तिन्ही संख्येने भाग जाईल, एक सोडून. तर आपल्याला या संख्येची मसावी किती येणार? मसावी येणार मसावी काढताना आपण आता ज्या संख्येने आपण भाग दिलो आहे त्या संख्या लिहिणार आणि मसावीमध्ये ते एकत्रित तिन्ही संख्याला भाग जाणे आवश्यक होते. अर्थात त्याचा महत्तम मोठ्यात मोठा सामायिक विभाजक जो आहे तो आहे 15. आणि आता लसावी लघुत्तम सामायिक विभाज्य हा बघा विभाजक होता आणि हा विभाज्य. आता बघा आता लसावी काढताना याच प्रक्रियेने आपण करणार, परंतु शेवटी 1 येतपर्यंत अर्थात आपल्याला या तिन्ही संख्येला भाग जाणारा संख्या इथे असावा असं काही बंधन नाही. बघा आता 3 ला 3 नेच भाग जाणार, 3 एके 3. तर असं शेवटी 1 येतपर्यंत ही प्रक्रिया चालू ठेवा. 4, 5 परत या 4 ला 4 नेच भाग जाणार, अर्थात 4 1 जसा आहे तसा 4 एके 4, हा 5 जसा आहे तसाच राहणार. त्यानंतर परत 5 ला 5 नेच भाग जाणार. बघा या प्रकारे. आता या सर्व संख्याचा गुणाकार म्हणजेच लघुत्तम सामायिक विभाजक आहे, अर्थात लसावी. आता ज्या संख्या दिलेल्या आहेत डावीकडील या सगळ्यांचा गुणाकार करा, अर्थात 3 गुणिला 5 गुणिला 3 गुणिला 4 गुणिला 5. 3 5 15, 15 3 45 आणि समोर या प्रकारे गुणाकार केल्यानंतर तुम्हाला 900 हे उत्तर येणार. अर्थात यांचा मसावी आहे 15 आणि लसावी आहे 900. तर लसावी आणि मसावीची बेरीज अर्थात 900 लसावी आणि मसावी 15 यांची बेरीज जे होणार 915, जे की पर्याय क्रमांक सी मध्ये दिलेली आहे. आणि त्यानंतर प्रश्न क्रमांक 22. ती कमाल संख्या कोणती जिने 270 आणि 426 ला भागल्याने प्रत्येकी 6 ही संख्या उरते? बघा ती कमाल संख्या कोणती म्हटलेली आहे आणि कमाल म्हणजे काय? मोठी. 2021 या वर्षात विचारण्यात आलेला प्रश्न आहे. अशी मोठी संख्या कोणती जिने 270 ला आणि 426 ला भागल्याने प्रत्येकी 6 संख्या उरेल. यासाठी तुम्ही 12 ने या संख्येला भाग देऊ शकता, या संख्येने 12 ला भाग देऊ शकता किंवा याने देखील 12 ने भाग देऊ शकता. तर बघा किंवा लसावी मसावी या प्रक्रियेनुसार 270 मधून आधी आपण 6 वजा करणार, उत्तर येणार 264 आणि 426 या संख्येतील 6 वजा केल्यानंतर उत्तर येणार 420. अर्थात या संख्या आता अशा आहेत ज्याला पूर्णपणे भाग जाईल. अर्थात असा मग आपला विभाजक मिळणार ज्या या दोन्ही संख्येला भाग जाईल आणि तो महत्तम सामायिक विभाजक असणार. तर आता आपण याची मसावी काढूया जे की आधी सांगितलेल्यानुसार, किंवा सोप्यात जर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर पर्यायानुसार देखील पाहू शकता. 270 ला 12 ने भाग द्यावे, 6 उरते का बघा. त्याचप्रमाणे 426 ला देखील 12 ने भाग द्या, 6 उरते का बघा. नाहीतर मग या पद्धतीने देखील उत्तर तुम्ही सोडवू शकता. बघा परत मसावी काढताना तुम्हाला आधी सांगितल्यानुसार इथे असा अंक असावा ज्याला दोन्ही संख्येने भाग
जातो बघा. तर दोन्ही संख्या सम आहे अर्थात 2ची कसोटी लागू होत असते आणि या संख्येला 2ने भागणे अर्थात याचे अर्धे केल्यास 132 आणि या संख्येचे देखील अर्धे 210 होतात आणि परत सम संख्याच आलेल्या आहे अर्थात 2ने परत भाग जातो. जेवढ्या वेळा 2ने भाग जातो तेवढ्या वेळा आपण देतच राहणार बघा 105. आता बघा ही विषम संख्या ही सम इथे 2नेच भाग जाणार म्हणून आपल्याला 2 नाही पुढील अंक घ्यायचा 3. तर 3च्या कसोटीनुसार 66 आणि 105 ला देखील भाग जाणार अर्थात 3ने आपण ते भाग देणार. 66 ला 3ने भागल्यास उत्तर 22 आणि 105 ला 3ने भागल्यास उत्तर येणार 35. आता बघा परत 3ने भाग जाणार नाही, 4ची कसोटी लागू पडत नाही, 5ची फक्त याला पडणार, 6ची देखील नाही. तर म्हणून आता पुढे 3 व 11 याला 11ने व 3नेच भाग जातो 22ला व 22नेच, परंतु या संख्येला 7 5नेच जातो. परंतु इथं असा अंक नाही ज्याने या दोन्ही संख्याला भाग जाईल म्हणून आपण इथपर्यंत याचे उत्तर असणार आहे. आणि आता आपण याचा मसावी काढल्यास 2 गुणिला 2 गुणिला 3 अर्थात 2 दुने 4 4 3 12. तर या प्रश्नाचे उत्तर 12 आहे. 12नेच तुम्ही 270 ला भागल्यावर 6 उरणार आणि परत 426 ला देखील 12ने भागल्यास 6 ही संख्या उरते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 23. एका क्रिकेट खेळाडूच्या 24 इनिंगच्या धावांची सरासरी 28 आहे. त्याने 25व्या इनिंग मध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 होईल. 2021 या वर्षात आलेला हा प्रश्न आहे. क्रिकेट खेळाडू क्रिकेटच्या सामन्यामध्ये इनिंग असतात त्यामध्ये 24 इनिंगच्या धावाची सरासरी दिलेली आहे. सरासरी दिलेली आहे अर्थात आपल्याला सरासरीचं सूत्र काय आहे ते माहित आहे. सरासरी म्हणजे काय, जे एकूण संख्याची बेरीज जी काही एकूण संख्या आहे ज्या एकूण काही वस्तू असतात त्या आणि जे अंशामध्ये आपण बेरीज असते आणि छेदामध्ये जे एकूण दिलेले काही जे घटक असतात एकूण ते असतात. आता बघा आपल्याला सरासरी दिलेली आहे ते 24 इनिंगची अर्थात ते एकूण 24 इनिंग मध्ये सरासरी 28 उत्तर दिले आहे. तर आपल्याला आधी बेरीज काढावी लागणार आणि आपल्याला त्या 24 इनिंगच्या धावांची बेरीज काढताना आपण सरासरी गुणिला एकूण घटक अर्थात इनिंग आणि जे सरासरी आहे त्याचा गुणाकार करणार अर्थात 24 इनिंग मध्ये एकत्रित धावा काढताना त्या 24 इनिंगला 28ने अर्थात सरासरीने गुणले असता जे उत्तर येणार ते 24 इनिंग मधील धावांची संख्या आहे जे की आहे 672. आणि परत काय म्हटलं आहे 25व्या इनिंग मध्ये किती धावा केल्यास त्याची सरासरी 29 होईल. अर्थात 25व्या इनिंग मधील देखील सरासरी दिलेली आहे ती आहे 29. अर्थात 25 इनिंग मध्ये एकूण धावा किती होणार त्यासाठी आपण सरासरी गुणिला ते इनिंग्स यांचा गुणाकार करणार. तर याचे उत्तर आहे 725. आणि आता एकत्रित धावा आहे 24 इनिंग मधील आणि हे 25 इनिंग मधील आणि हे 24. तर यातील फरक म्हणजे त्या 25व्या इनिंग मधली धाव संख्या होय. तर बघा आता आपण 425 वजा 672 करणार. तर याचे उत्तर जे की आहे 53 जे की पर्याय क्रमांक डी मध्ये दिलेले आहे. म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न आहे. मागील 5-6 वर्षामध्ये 3 वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. बघा दुसऱ्या घटकामधील हा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक नीट वाचून समजून घ्यावे. अशा प्रश्नाचे उत्तर लिहिताना आपल्याला आकलन महत्त्वाचे आहे. बघा एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा केली. बघा अंकांची बेरीज वजा केली त्यातून मिळणाऱ्या अर्थात जे उत्तर येते त्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. परंतु आपल्याला ती संख्या दिलेली नाही परंतु एका संख्येमधून म्हटलं आहे आणि तिच्या अंकांची बेरीज वजा. तर तुम्ही कोणतीही संख्या घेऊ शकता सम विषम कोणतीही संख्या कारण नैसर्गिक संख्या 1 पासून सगळ्याच आहे परंतु सम विषम संख्या या वेगवेगळ्या आहेत.
आता आपण एक सम संख्या घेऊ आणि एक विषम संख्या घेऊ. आता सम संख्या तुम्ही कोणती पण घेऊ शकता, 2 अंकी 3 अंकी. आता मी इथे 2 अंकी सम संख्या घेणार 12 आणि एक विषम संख्या घेणार जे की आहे 21 किंवा 19 देखील घेऊ शकता. आता बघा, आता आपल्याला प्रश्नानुसार एकाच संख्येमधून, अर्थात मी 12 घेतलाय तर 12 मधून तिच्या अंकांची बेरीज म्हटलाय. तर 12 हा 1 व 2 या अंकांनी म्हटलाय, तर यांच्या अंकांची बेरीज होणार 3, 2 आणि 1 या अंकांची बेरीज आहे 3. अर्थात 12 मधून त्या संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज वजा करायची आहे. अर्थात 12 मधून त्याच्या अंकांची बेरीज 2 आणि 1 3 हे वजा केल्यास जे त्यातून मिळणार आहे, अर्थात जे उत्तर आहे ते 9 आहे. तर त्या संख्येला नेहमी, आता अर्थात जे उत्तर आले 9, नेहमी भाग जाऊ शकतो. 2 ने भाग जातोय का 9 ला? बिलकुल नाही. 5 ने भाग जातो का? नाहीच. 8 ने या संख्येला मिळलेला भाग जातो का? नाहीच. पण 9 ने जाऊ शकतो, पण नेहमी म्हटलं आहे. अर्थात म्हणून आपण एक सम आणि विषम संख्या बघणार. आता बघा, 19 एक विषम संख्या घेतली आहे, त्याच्या अंकाची बेरीज अर्थात 9 आणि 1 10. तर याच्या 19 वजा 10 केल्यास उत्तर येत आहे 9. अर्थात परत बघा, या 3 अंकी संख्या देखील तुम्ही पाहू शकता, तर त्यांना प्रत्येक वेळी नेहमी भाग जाऊ शकतो, ते म्हणजे 9 नेच. अर्थात 9 ची कसोटी त्याच्या उत्तराला, कारण मिळणारी संख्या म्हणजे जे उत्तर आहे त्याला नेहमी भाग जाणारा अंक हा 9 असतो. अर्थात 9 ची कसोटी लागू पडते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, 2023 या वर्षात विचारण्यात आलेला प्रश्न आहे. या प्रकारचे प्रश्न अलीकडच्या काळात पुष्कळदा विचारण्यात आलेले आहेत. बघा, प्रश्न क्रमांक 25, रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले. या प्रकारच्या प्रश्नाचे नीट वाचन आवश्यक आहे. तर काय म्हणताय, रहीम आणि दिनेश या दोघांची तुलना केलेली आहे त्यांच्या गुणांची. तर रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले. अधिक म्हणजे जास्त. अर्थात रहीम हा दिनेशपेक्षा हुशार आहे असं थोड्या वेळासाठी आपण समजू शकतो. अर्थात रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले, याचाच अर्थ दिनेशला रहीमपेक्षा 10 गुण कमी मिळाले असं देखील म्हणू शकतो. परत जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले. आता परत तिसरा व्यक्ती, त्याचं नाव जॉर्ज इथे उल्लेख केलेला आहे, जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले. अर्थात त्या तिघांपैकी रहीमच हुशार असं देखील म्हणता येईल. आणि तिघांच्या गुणांची बेरीज, अर्थात कोण, रहीम, दिनेश, जॉर्ज यांच्या गुणांची बेरीज 235 आहे. जॉर्जला किती गुण मिळाले ते विचारले. बघा, आपल्याला फक्त त्यातील त्या 3 व्यक्तीतील किंवा 3 संख्यातील असं काही जो फरक, वजन जे दिलेले असतं त्या प्रकारचा हा प्रश्न आहे, गुणावर आधारित म्हणू शकतो. तर बघा, आपल्याला जॉर्जचे गुण किती ते म्हटल्या 2023 या वर्षी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. तर जॉर्जचे गुण जे आहेत ते पर्यायात निश्चितच असणार आहे. तर आपण आता जॉर्जचे गुण गृहीत धरून आपण बाकीच्या इतराचे गुण आणि त्यांची बेरीज जुळते का ते बघूया. तर बघा, आता आपण इथे त्यांचे नाव लिहून घेऊया. जॉर्जचं पहिलं अक्षर लिहितो. आता आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न सोडवताना वेळेची बचत देखील आवश्यक आहे. जॉर्ज, त्यानंतर रहीम आणि त्यानंतर दिनेश. आता यांच्या गुणांची बेरीज, अर्थात जॉर्जचे, रहीमचे आणि दिनेशचे जे गुण आहे एकत्रित, त्यांची बेरीज 235 हे यायला हवी. आता पर्यायाचा वापर करून आपण जॉर्जचे गुण काढणार आहोत. बघा, जॉर्जचे गुण जर आपण 80 गृहीत केलं तर बघा, जॉर्ज आणि रहीमची किंवा जॉर्ज आणि दिनेशची काय तुलना आहे त्यावरून आपण इतराचे गुण आणि त्यांची बेरीज 235 येते का बघूया. तर रहीमला दिनेशपेक्षा 10 गुण अधिक मिळाले. तर रहीम आणि दिनेशचे मार्क्स, त्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे का रहीमला दिनेशपेक्षा, अर्थात हा रहीम दिनेशपेक्षा 10 गुणांनी जास्त गुण मिळवणारा विद्यार्थी किंवा व्यक्ती आहे. जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी मिळाले. आता बघा, आपल्याला जॉर्जचे गुण दिलेले आहेत जे की आहेत 80. आता आपल्याला जॉर्जचे गुण 80, तर बघा इथं या वाक्यात काय लिहिलं आहे, जॉर्जला रहीमपेक्षा 25 गुण कमी, म्हणजे जे 80 आहे ते कमीच गुण आहे. कोणापेक्षा? रहीमपेक्षा. अर्थात रहीमचे गुण जॉर्जपेक्षा 25 ने जास्त, कारण जॉर्जला रहीमपेक्षा कमी म्हणजे रहीमला जॉर्जपेक्षा जास्त असं त्याचा अर्थ होतो. आणि जॉर्जला रहीमपेक्षा
25 गुण कमी, अर्थात हे 80 म्हणजे 25 ने कमी, तर 80 मध्ये 25 मिळवले असता रहीमचे गुण मिळणार आणि हे बेरीज या तिघांची बेरीजसाठी हा बेरीज चिन्ह आलेला आहे. आता रहीमचे गुण 80 मध्ये 20 मिळवल्यास 105 हे रहीमचे असणार आणि आता रहीमचे 105 गुण म्हणजे दिनेशपेक्षा 10 गुणांनी जास्त, अर्थात दिनेशचे रहीमपेक्षा 10 गुण वजा, अर्थात 105 मधून 10 वजा गेल्यास 95, या प्रकारे मांडणी आहे. आणि जार्ज आणि रहीमची मांडणी म्हणजे इथे जार्ज या रहीमला 25 गुण जास्त मिळालेले आहेत किंवा याला 25 वजा असं म्हणता येईल. तर यांची जे बेरीज आहे ते जुळते का बघा, 5 आणि 5 0, एकक स्थानावरील अंक 0, बघा इथं 0 नाही आहे, अर्थात ते 235 येणार नाही, अर्थात ए पर्याय येणार नाही. पुढील पर्याय बी, जर जारचे 65 गुण म्हटलं तर 25 गुण रहीमचे जास्त, अर्थात जारपेक्षा जास्त 25 ने जास्त, अर्थात 65 मध्ये 25 मिळवल्यास 90 गुण रहीमचे होणार आणि हे 90 म्हणजे दिनेशपेक्षा रहीमचे जास्त किती 10, अर्थात याचे दिनेशचे होणार गुण 80 आणि यांची बेरीज बघा, एकक स्थानावरील अंक 5, बघा 5 जुळत आहे म्हणून समोर परत बेरीज करून घ्या. 8 मध्ये 9 मिळवल्यास 17, 17 मध्ये 6 मिळवल्यास 23, बघा हे जुळत आहे, अर्थात आपण जारचे 65, रहीमचे 90 आणि 80 यांची एकत्रित बेरीज 235 हे सुद्धा जुळत आहे, म्हणून जार्जला किती गुण मिळाले तर 65 हे गुण त्याचे योग्य गुण आहे. या प्रकारे आपल्याला ज्या व्यक्तीचे किंवा विद्यार्थ्याचे गुण विचारतात ते पर्यायानुसार या प्रकारे देखील सोडवू शकता. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. पुढील प्रश्न आपण भाग 2 या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर या चॅनलला नवीन असाल, व्हिडिओ नक्की आवडला असेल आणि तुम्ही इथपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला असणार तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्राला शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये भाग 2 मध्ये.